नमस्कार, मी अमित भूपतराव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण जाणार आहोत ते खालापूर तालुक्यातील नाथबाबा येथील मंदिरामध्ये। आणि तेथे जाण्यासाठी आपल्याला खालापूर तालुक्यातील जामरुख जे गाव आहे तेथून जायचं आहे। आणि मी आता जामरुख गावामध्ये आहे। तर माझ्या मागे पाहू शकता की हा जो रस्ता गेला आहे ह्या मार्गे आपल्याला आता नाथबाबा मंदिर येथे जायचं आहे। तरी कृपया करून माझं अमित भूपतराव हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा। आणि आपण आता चालत असताना माझ्या मागे पाहू शकताय की हे संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलातून आपल्याला आता जायचं आहे। आणि ही सगळी जी पायवाट आहे ती उंबरविरा ठाकूरवाडी येथे जाते। आणि याच उंबरविरा ठाकूरवाडीच्या येथे आपल्याला आता पहिले जायचं आहे। तेथून आपल्याला रेल्वे ट्रॅक लागल आणि त्याच रेल्वे ट्रॅकने आपल्याला या मंदिरा येथे जायचं आहे। आता थोड्याच वेळात आपण उंबरविरा जी ठाकूरवाडी आहे तेथे आपण पोहोचत आहोत। आणि अशा प्रकारे आपण जी उंबरविरा ची वाडी आहे येथे पोचलो आहोत। तर ही वाडी आपण आता पहिले पाहू शकता। आणि या वाडीतूनच अजून अर्धा पाऊण तास आपल्याला चालायचं आहे आणि तिथे जायचं आहे। आणि आपण माझ्या मागे पाहू शकताय की ही जी वाडी आहे ती उंबरविरा वाडी आहे आणि हे आपल्या खालापूर तालुक्यातलंच आहे। आणि या खालापूर तालुक्यातल्या वाडीतून आपल्याला आता जो ट्रॅक आहे रेल्वेचा त्या रेल्वेच्या ट्रॅकवर जायचं आहे आणि तेथून आपल्याला त्या मंदिरामध्ये पोचायचं आहे। खरं तर किती दिवस झाले आपला प्लॅनिंग होता की या ठिकाणी यायचं, परंतु कुठून यायचं यावर आपलं गणित अडकलेलं। खरं तर फार वेळ लागतो इथे येण्यासाठी। तर येथे येण्यासाठी 4 रस्ते आहेत। तर पहिला रस्ता जो आहे तो खोपोलीवरून जो आपला रिंग वॉटरफॉल आहे तेथून तुम्ही येऊ शकता। दुसरा रस्ता जो आहे तुम्ही खंडाळ्याने तेथून तुम्ही डायरेक्ट या ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनला उतरू शकता। तिसरं म्हणजे बीड जामरुख तेथून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। आणि चौथं म्हणजे कर्जतवरून कर्जतचे जे रेल्वे त्या रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही येथे येऊ शकता। फार वेळ झाला आपण आता चालतोय। दादा तुम्ही इथले काय? हा इथले। काय नाव? राजेश पारधी। राजेश पारधी। हा बरं, आता किती वेळ लागला आपल्याला इथून नाथबाबाला जायला? इथून 15 ते 20 मिनिटं लागतील, पण तुम्हाला अर्धा तास लागेल। अर्धा तास लागेल। बरं ठीक आहे। इथून असं जा। तर हे पारधी जे आहेत ते येथील स्थानिक आहेत आणि ते आपल्याला वाट दाखवत आहेत।
तिथे जाण्याची. तर आपल्याला आता ट्रॅकवर जायचं आहे. जो रेल्वे ट्रॅक आहे, जो कर्जतवरून जो खंडाळ्याला येतो, लोणावळ्याला येतो, त्या ट्रॅकवर आपल्याला जायचं आहे. खरं तर येथे पावसाळ्यामध्येच यायला पाहिजे, कारण हा जो संपूर्ण परिसर असतो तो हिरवागार झालेला असतो. आणि आपण आता आलेलो आहोत ते थंडीच्या सीझनमध्ये. तर याच परिसरामध्ये काही दिवसापूर्वी बिबट्या आढळलेला, त्यामुळे फॉरेस्टच्या माध्यमातून सतर्क राहण्यास सांगितलं होतं. आणि आपण आता माझ्या मागे पाहू शकतो की आपण आता पोचलो आहे ट्रॅकवर. हा ट्रॅक माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. आणि ही वाडी सोडून थोडा पुढे आल्यावर आपण पाहू शकतो की ही जी विहीर आहे, या विहिरीचा वापर ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी करत असतात. तर या विहिरीच्या इथून आता आपल्याला या साईडला जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आता या ट्रॅकवर पोचलो आहोत. आपल्या मागून आता एक्सप्रेस येते, आपण पाहू शकतोय. तर ही मालगाडी जी आहे ती लोणावळ्यावरून आलेली आहे आणि आता ती कर्जत येथे चालली आहे. आणि ही मालगाडी थोड्या वेळासाठी येथे थांबली आहे. आणि आपण पाहू शकतो की हे जे रेल्वेचे मजूर जे आहेत ते येथे काम करत असतात. म्हणजे ज्या पटऱ्या लेन ज्या आहेत त्यातील काही दुरुस्तीचे काम निघते आणि त्यासाठीच ही लोक संपूर्ण काम करत असतात. तर आपण पाहू शकतो की ही मालगाडी आता गेलेली आहे आणि आता आपल्याला या ट्रॅकवरून चालत जायचं आहे. तर आता आपण आहोत ते नाथबाबा मंदिरच्या खालच्या बोगद्यामध्ये. तर आपण बोगद्यातून आता चालतोय आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर बोगद्याने प्रवास करत असाल आणि जर मागून जर ट्रेन आली तर माझ्या मागे पाहू शकताय की हा जो रिपोजी हाऊस आहे जिथे तुम्हाला जायचं आहे. तर ट्रेन याच्या आत तुम्हाला ह्याच्या आतमध्ये जायचं असतं आणि येथे थांबायचं असतं आणि येथून ट्रेन गेली की पुन्हा आपल्याला बाहेर यायचं असतं. तरी हे करताना सावधानता बाळगली पाहिजे. तर आता मी ज्या ठिकाणी आलेलो आहे तो बोगदा नंबर 32 आणि या 32 नंबर बोगद्याच्या इथूनच आपल्याला या मंदिराकडे जायचं आहे. हा जो माझ्या मागे रस्ता पाहू शकतोय, हा जो रस्ता गेलेला आहे हा मंदिराकडे गेलेला आहे. आणि ही जी लेन आहे ती लोणावळा ते कर्जत अशी लेन आहे. आणि बोगदा नंबर 32च्या इथून
आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आपण या रस्त्याला जे आलेलो आहोत ते नागनाथ मंदिर, हा जो रस्ता गेला आहे तो नागनाथ मंदिराकडे. इथून आपल्याला आता 15 मिनटं लागणार आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर आपण आता या मंदिराच्या पायथ्यापाशी पोचलेलो आहोत आणि ह्या आपण पायऱ्या पाहू शकताय की ह्या पायऱ्या चढून आपल्याला आता वर जायचे. संपूर्ण दगडामध्ये बनवलेल्या ह्या पायऱ्या या चढून आपल्याला आता या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत मंदिराकडे. अशा प्रकारे आपण मंदिरापर्यंत आता पोचलेलो आहोत. आणि आपण आता या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. आपण या गुफेमध्ये पोचलो आहोत आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे.
तर अशा प्रकारे आज आपण आलेलो ते नाथबाबा मंदिर येथे, नागनाथ मंदिर जे आहे तेथे आपण आलेलो आणि ते मंदिर आता आपलं पाहून झालेलं आहे. तरी आज आपण आता येथे थांबत आहोत. तरी कृपया करून माझं अमित भूपतराव हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तरी आपण आता येथे थांबतोय.